नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी श्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. भाविक हो, आज नवरात्रीचा 5वा दिवस अर्थात दुर्गादेवी मातेचं स्कंद माता या रूपामध्ये दर्शन घेणार आहोत. स्कंद माता स्वरूप हे वात्सल्य व प्रेम स्वरूप आहे. स्कंद माता कुमार कार्तिकेयाची माता आहे आणि कुमार कार्तिकेय चं दुसरं नाव स्कंद आहे. म्हणूनच या देवीला स्कंद माता असं म्हणतात. स्कंद मातेच्या उपासनेने ज्ञानाची वृद्धी होते, ज्ञानामध्ये वाढ होते आणि यामुळेच उपासक कशाचीही भीती न बाळगता आपले निर्णय योग्य दिशेने अचूक घेतात. भगवान कार्तिकेय बालस्वरूपामध्ये स्कंद मातेच्या मांडीवर विराजमान आहे. स्कंद मातेला सफेद रंग प्रिय आहे आणि सफेद रंग हा शांततेचं प्रतीक मानलं जातं. स्कंद माता चतुर्भुज आहे आणि देवीने एका हातामध्ये कमळाचं फूल तर एका हाताचं आशीर्वाद आहे आणि मांडीवर कार्तिकेय स्वामी आहेत. देवीचं वाहन सिंह आहे. स्कंद मातेला केळी, मिठाई, फळे हा नैवेद्य आवडतो. ज्यांना संतती नाही अशा जोडप्यांनी देवी स्कंद मातेची पूजा आणि उपासना जरूर करावी. संतान प्राप्ती निश्चितपणे होते असा कित्येक श्रद्धावंत भाविकांचा अनुभव आहे. अपत्य नसलेल्या जोडप्यांनी देवीची पूजा अशा प्रकारे करावी. एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये लाल फुले, हळद मिश्रित तांदूळ आणि एक नारळ घेऊन देवीची ओटी भरावी आणि त्यानंतर 5 मुलींना केळ्यांचा प्रसाद वाटावा. अशा प्रकारची पूजा केल्यानंतर अपत्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. स्कंद माता मोक्षाचा मार्गही दाखवते. आईचे प्रेमही मिळते आणि आईला मुलाचे सुख मिळते. अशा प्रकारची प्रेमळ स्कंद माता हे दुर्गा मातेचं 5वं रूप आहे. भाविक हो, आमच्या स्वामीश्री यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.